हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला या तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असे सुद्धा म्हणतात. मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमीचे व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्रसप्तमी अशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. तिथीप्रमाणे रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्याने आणि सूर्यजयंतीही असल्याने या वर्षीची रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे. आपली भारतीय संस्कृती सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण आणि उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यात कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणीमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. सर्व संख्यांमध्ये 7 या अंकाला विशेष महत्त्व आहे. 7 या आकड्याच्या त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबरच सत्वगुणांच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेंचे तत्व आणि शक्ती, आनंद आणि शांती यांच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म सूर्यतत्वाच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवतेचा जन्म झाला. हा तो दिवस. भगवान श्री विष्णूंचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होते. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवतेमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडून कललेला असतो. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. तसेच वसंत ऋतू समीप आल्याचंही सुद्धा सूचक असतं. कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा हा सण. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवली जाते. त्यात ती खीर जळतेही. अशा चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे नसतात. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले तरी त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण असतो. सूर्य उपासनाचे महत्त्व काय आहे तर सूर्याच्या उपासनेने जीवाला स्वतःमधील सूक्ष्म तेजतत्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जीवाने तेजतत्वाच्या ओंकाराची उपासना करणे उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरस्चरण करणे फलदायी ठरते. सूर्य उपासनेचे जीवाच्या मनाची एकाग्रता वाढवते. नेत्र हे तेजतत्वाशी निगडीत असल्याने सूर्य उपासनेने म्हणजेच तेजतत्वाच्या उपासनेमुळे जीवाला दिव्य दृष्टीसुद्धा प्राप्त होते. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन म्हणजेच रोज पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीच बळ सूर्याला प्राप्त होते. म्हणजेच उपासनेमुळेच मूर्ती जागृत होते असं आहे. सूर्य उपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते. सूर्याच्या उपासनेने सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता 30%
आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता 20% वाढते. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरी तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भाग आहे. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते, नेत्रज्योत अधिक प्रबळ होते. पंचतत्वाच्या उपासनेत सूर्योपासना करणे म्हणजेच तेजतत्वाची उपासना करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. योगासनापैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान 20 वर्ष रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होऊन पुष्कळ सहाय्य होते. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे. या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेजतत्व हे आजूबाजूला 30% प्रक्षेपित होत असतं. श्री विष्णूंच्या कृपाशीर्वादामुळे आणि तेजतत्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षण कवच निर्माण झालेले असतं. त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा आणू शकत नाहीत. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहनच आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकारात्मक रथाचे सुद्धा पूजन केले जाते. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात. म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात. रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिन म्हणून साजरे केले जातं. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात. म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते.